ठरलं तर मगच्या नवीन प्रोमोमध्ये आपण पाहतोय की आता सगळे कुटुंब बोलत असतात. खूप आनंदी असतात सगळे. सायली म्हणते आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ झालीये. तेवढ्यात तिथे प्रिया आणि अश्विन येतात. प्रिया म्हणते म्हणूनच मी आले. प्रिया घरात यायला लागते तेवढ्यात सायली येते आणि म्हणते खबरदार, माझ्या घरात पाऊल टाकलंस तर. आणि जोरात प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते तोंड बंद. एवढं सगळं होऊनही निर्लज्जासारखी माझ्या घरात आलीस. अश्विन म्हणतो सायली वहिनी, कायद्याने ती आता माझी बायको आहे. तू तिला बाहेर काढू शकत नाही. सायली अश्विनला म्हणते गप्प बसा तुम्ही अश्विन भाऊजी, आणि त्याला गप्प बसा असा हाताने इशारा करते. सायली प्रियाला हात पकडून खेचत गेटच्या बाहेर ढकलून देते. सायली म्हणते कायद्याने तुझी सुटका केली असेल, पण या घरात राहण्याची परवानगी मी तुला देणार नाही. तेव्हा सगळे सुभेदार कुटुंब तिथे सायलीच्या बाजूने असतं. बाप रे, पण या अश्विनने शेवटी या मूर्ख प्रियाला सोडवून आणलंय. आता हे दोघं कुठे जाणार आणि काय करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तुम्ही पाहत राहा ठरलं तर मग.